आता जसं आपण आधी पाहिलं होतं इन ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जसं आपण 2 वेळेस पाहणार होते. ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप म्हणजे व्हर्टिकल कॉलम, पिरियड्स म्हणजे हॉरिझॉन्टल रो. ओके, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण पाहिलं होतं व्हेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साइज गेट्स इंक्रीज का होत होती, जर आपण प्रत्येक इलेमेंटचा विचार करतोय जसे की हायड्रोजन, देन सोडियम, पोटॅशियम, तर आपण प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक शेल, आउटर मोस्ट शेल ऍड होते आणि आउटर मोस्ट शेल ऍड झाली म्हणजे ॲटॉमिक साइज इन्क्रीज होते. तेही आपण पाहिलं. ॲटॉमिक साइज म्हणजे काय? ॲटॉमिक साइज डिटरमाइंड बाय ॲटॉमिक रेडियस. ओके, जर हा एखाद्या इलेमेंटचा न्यूक्लियस असेल आणि आउटर मोस्ट ऑर्बिट असेल तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड एज द ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियस वरूनच ॲटॉमिक साइज ही ॲटॉमिक रेडियस वरून डिटरमाइन केली जाते. युनिट आहे ॲटॉमिक साइजचं पिकोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10^12 मीटर. ओके, मग आपण पाहिलं होतं व्हेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साइज गेट्स इंक्रीजेस. नंतर आपण पाहणार पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. while we going from left to right in a period, म्हणजे जर आपण ग्रुपचा विचार केला तर आपण टॉप टू बॉटम जाणार आहे आणि पिरियड्स मध्ये लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाइम. सिंपल आहे. जसे आपण इलेमेंट्सचा विचार करतोय 1 2 3 4, तर प्रत्येक वेळेस काय होणार आहे 1, देन नंतर 2, तर प्रत्येक वेळेस ॲटॉमिक नंबर वाढतोय. While going from left to right in a period, atomic number increase by 1 at a time. For example, आपण घेता period number 1, that is hydrogen and helium. हायड्रोजनचा नंबर 1, हेलियमचा 2. period number 2 जर घेतला लिथियम नंबर 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6. सेम काय होतंय while we going from left to right, atomic number increases. इथे काय इन्क्रीज होतं ॲटॉमिक साइज, म्हणजे आउटर मोस्ट शेल वाढली तर आउटर मोस्ट शेल इकडे वाढत होती, इकडे आपण फक्त पाहतोय की ॲटॉमिक नंबर एकाने इन्क्रीज होतोय बाय 1 ॲट अ टाइम. देअरफॉर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज. इथे जर समजा आता हायड्रोजनचा 1 आहे म्हणजे असं एकच इलेक्ट्रॉन असेल, जर हेलियमचा नंबर 2 आहे तर 2 इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे इथे होतं काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. इथे काय होत होतं आउटर मोस्ट शेलची संख्या वाढत होती, इथे फक्त काय होतंय ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. काय वाढते? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन घेतला 1 म्हणजे याचा इलेक्ट्रॉन एकच असेल, देन हेलियम नंबर 2 इलेक्ट्रॉन असतील, लिथियम पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1, म्हणजे काय होतंय इलेक्ट्रॉन वाढताय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढताय. इन्क्रीज ॲट द टाइम, देअरफॉर पॉझिटिव्ह चार्ज ऑल्सो इन्क्रीज. मग काय होतंय जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढतोय तर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज प्रत्येक वेळेस एकेकाने वाढतोय. आणि मग काय होतंय बघा, जर हा प्रत्येक वेळेस याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढतोय, पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय परत, तर याच्यामध्ये कंडिशन आहे ॲटॉमिक साइज डिक्रीजेस. म्हणजे काय न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट यांच्यामधला जो यांचा बाउंडिंग आहे ही थोडी कॉम्प्रेस असणार आहे आणि कॉम्प्रेस असल्यामुळे हा याचा पूर्ण टुवर्ड्स दी न्यूक्लियस याचा जो आपण फोर्स वगैरे म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स वगैरे, तो हा अकॉर्डिंग टुवर्ड्स दी न्यूक्लियस असेल. मग पॉझिटिव्ह चार्ज ऑल्सो इन्क्रीज, ॲटॉमिक साइज डिक्रीज. इथे काय होती इन्क्रीज होत होती, इथे डिक्रीज होते. नंतर आपण बघू व्हॅलन्सी. 9वी मध्ये शिकले तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड एज द व्हॅलन्सी. आणि जे इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये त्यांना आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, परत एक वेळेस लक्षात ठेवा इन अ पिरियड जेव्हा आपण वरतून खाली येतो इन अ मॉडर्न पिरियड टेबल तेव्हा ॲटॉमिक साइज इन्क्रीज होते. कारण का प्रत्येक वेळेस एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत एक शेल ऍड होते, याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होता. जसं आपण पाहिलं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम. सेम जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढताय पॉझिटिव्ह चार्ज वाढेल, यांची बाउंडिंग जसे इकडे न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट हे जे इलेक्ट्रॉन हे वीकली अटॅच होते म्हणून याची ॲटॉमिक साइज जास्त होती आणि हे थोडे कॉम्प्रेस असतील म्हणून याची ॲटॉमिक साइज ही डिक्रीज होते. नंतर आपण व्हॅलन्सी पाहिली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट ऑर्बिट. नंतर आपण लास्ट टॉपिक पाहूया या चॅप्टरचा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. जसं आपण मॉडर्न पिरियड टेबल मध्ये पाहिलं इन अ पी ब्लॉक झिगझॅग लाईन सेपरेट मेटल अँड नॉन मेटल. इथे पी ब्लॉक मध्ये अशी झिगझॅग लाईन होती आणि त्याच्यामध्ये नॉन मेटल आणि मेटल. मग बघा झिगझॅग लाईन सेपरेट मेटल अँड नॉन मेटल.
मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हाईल डाऊन द ग्रुप. सेम जर आपण टॉप टू बॉटम येतोय तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतील आणि फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज आहेत. जर आपण डावीकडून उजवीकडे येतोय म्हणजे इन पिरियड्स तर मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतील. ते कसे सर्व ते आपण पाहूया. मेटल आणि नॉन मेटल काय असतं. व्हॉट इज मेटल? कॅपॅसिटी टू फॉर्म अ कटायन बाय लुझिंग इलेक्ट्रॉन. ओके, मेटल हॅव अ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. जर मेटल हा इथे एक आपण प्रॉपर्टी शिकतोय, मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन देण्याची. ओके, मग नॉन मेटलची काय असेल? इलेक्ट्रॉन घेण्याची. जर हा इलेक्ट्रॉन देतोय तर याच्यावर ऑब्विसली पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि म्हणून या प्रॉपर्टीला म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. ओके, व्हॉट इज मेटल? कॅपॅसिटी टू फॉर्म कटायन. कटायन केव्हा फॉर्म होतोय? जेव्हा तो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय किंवा लूज करतोय आणि या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, कारण तो इलेक्ट्रॉन देतोय. देन व्हॉट इज नॉन मेटल? कॅपॅसिटी टू फॉर्म अ अनायन. वाय अनायन? बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉन घेतोय तर काय फॉर्म होतोय? अनायन. आणि या प्रॉपर्टीला म्हणतात इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. जर इलेक्ट्रॉन इलेमेंट्स एखादी घेतोय तर त्याच्यात निगेटिव्ह चार्ज येतोय आणि म्हणून याला म्हणतो आपण इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. मग लक्षात ठेवा, जर आपण पिरियड टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जातोय, लेफ्ट टू राईट, तर इकडे मेटल कॅरेक्टर नॉन मेटल कॅरेक्टर म्हणजे काय होतंय? लेफ्ट टू राईट जाताना मेटल कॅरेक्टर डिक्रीज होत जात आहे ऍज कम्पेअर टू नॉन मेटल. नॉन मेटल वाढत आहे, मेटल डिक्रीज होत जात आहे. ते कसे पाहू आपण. जर आपण लेफ्ट टू राईट येतोय, मेटलची टेंडन्सी काय? इलेक्ट्रॉन देण्याची. हा इलेक्ट्रॉन देत जाईल आणि यांच्याकडे इलेक्ट्रॉन वाढत जातील म्हणजे काय? हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत जातील. म्हणून आपण इथे पाहिलं फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. लास्ट मध्ये आपण हॅलोजन फॅमिली विषयी थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया. ग्रुप नंबर 17 कंटेन मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. जसे की आपण पाहिलं एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, ए ब्लॉक, 4 ब्लॉक आपण पाहिले इन मॉडर्न पिरियड टेबल. ओके, पी ब्लॉक मध्ये ग्रुप्स होते 13 to 18. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं 17 नंबरच्या ग्रुपला हॅलोजन फॅमिलीचा ग्रुप असं म्हटलं जातं आणि 18 नंबरच्या ग्रुपला झिरो ग्रुप म्हटलं जातं. तर आपण 17 विषय डिस्कस करतोय. ग्रुप नंबर 17. ओके, ग्रुप नंबर 17 कंटेन मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली ते किती आहे? 4 मेंबर. जनरल फॉर्म्युला आहे त्यांचा X2. फॉर एक्झाम्पल क्लोरीन 2, F2 दॅट इज फ्लोरीन 2, ब्रोमीन 2 आणि आयोडीन 2. ओके, तर जनरल फॉर्म्युला आहे X2. लक्षात ठेवा, ग्रुप नंबर 17 कंटेन मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. लक्षात ठेवायचे ते मेंबर क्लोरीन, फ्लोरीन, bromine, iodine. There are 4 member in halogen family: chlorine, fluorine, bromine, iodine. Okay. स्टेट पाहू यांच्या. क्लोरीन आणि फ्लोरीन हे दोघं गॅसचे स्टेट मध्ये असतात. देन ब्रोमीन लिक्विड स्टेट मध्ये आणि आयोडीन सॉलिड स्टेट मध्ये. परत एक वेळेस, ग्रुप नंबर 17 कंटेन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिलीचे मेंबर्स आहेत क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आणि जनरल फॉर्म्युला आपण त्याचा पहिला X2. फॉर एक्झाम्पल chlorine 2, F2 that is fluorine 2, Br2, bromine 2, I2 that is iodine 2.